आता पाहूया महाफास्ट न्यूज 100। अदानी उद्योग समूहाविरोधातील ठाकरेंच्या मोर्चाला धारावी पोलिसांनी परवानगी नाकारली। मुंबई पोलीस आयुक्तांकडे अर्ज करण्याचा धारावी पोलिसांच्या सूचना। जुन्या पेन्शनवरून सरकारच्या बैठकीत तोडगा नाही। बैठकीत कोणताही ठोस तारीख न दिल्याने संघटना संपावर ठाम। आजपासून सरकारी कर्मचाऱ्यांचा संप। अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत जुन्या पेन्शनवर निर्णय होणार। कुठल्याही परिस्थितीत जुन्या पेन्शनवर तोडगा काढणार, अजित पवारांचं आश्वासन। राज्यातील परिचारकांचा आजपासून बेमुदत संप। छत्रपती संभाजीनगरातील घाटी रुग्णालयात परिचारकांचं आंदोलन। निवृत्ती वेतन आणि निवृत्तीचं वय वाढवण्याची मागणी। पुण्यातील ससून रुग्णालयात परिचारकांचं आंदोलन सुरू। निवृत्ती वेतन आणि निवृत्तीचं वय वाढवण्याची मागणी। साताऱ्याच्या कराडमध्ये जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन। मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन चालू ठेवण्याचा इशारा। पीएचडीवरील वक्तव्याचा विपर्यास केला गेला। अजित पवारांकडून दिलगिरी व्यक्त। तर सध्या राजकीय नेत्यांवर पीएचडी सुरू, अजित पवारांचं वक्तव्य। पीएचडी करणाऱ्या नीलमला अजितदादांनी मार्गदर्शन करावं, राऊतांचा अजितदादांना टोला। तर राऊतांकडून अजितदादांचा भाजपचे उपमुख्यमंत्री असा उल्लेख। सोम्या गोम्याला उत्तर द्यायला अजित पवार बांधील नाही। संजय राऊतांवर उपमुख्यमंत्री अजित पवारांची टीका। सरकार शैक्षणिक धोरणाच्या विरोधात, अजित पवारांच्या पीएचडी संदर्भाच्या वक्तव्यावर नाना पटोलेंचा आरोप। भुजबळांचं ऐकून जालन्यातील आमच्या लोकांना नोटीस दिली जाते। भुजबळांमुळे सरकारविषयी रोष वाढायला लागलाय। भुजबळांना कशाला कोणी गोळी घालेल? जरांगेंचा भुजबळांवर निशाणा। छगन भुजबळ स्वतःचं महत्त्व वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत। भुजबळांना एकट्यानंच कोणी कशाला धमकी देईल? अंबादास दानवेंचा भुजबळांवर निशाणा। भुजबळांना धमकी आली असेल तर सुरक्षेची जबाबदारी सरकारची आहे, उदय सामंतांची प्रतिक्रिया। अटक केलेले लोक जरांगेंसोबत बीडमध्ये जाऊन माझ्याच लोकांची घरं जाळण्याइतका मी अमानुष नाही। मंत्री भुजबळांचा जरांगे प्रत्युत्तर। तर जरांगेंची दादागिरी सुरू, भुजबळांचा आरोप। भाजप सरकार ओबीसी विरोधी, भुजबळांनी याचा पाढा वाचलाय। नाना पटोलेंची सरकार आणि भुजबळांवर टीका। सरकार मराठा, धनगर, आदिवासींच्या विरोधात, मग हे सरकार कोणासाठी? पटोलेंचा सवाल। सरकार मराठा अशा नेत्यांना दारातही उभं करणार नाही। गद्दीवर स्वार होणारा मी नाही तर तुम्हीच आहात, मनोज जरांगेंचा प्रवीण दरेकरांना उत्तर। 24 डिसेंबरच्या आत मराठा समाजाला आरक्षण द्या, अन्यथा सरकारला भुजबळांच्या गळ्यात हात टाकून हिंडावं लागेल, जरांगेंचा सरकारला इशारा। खोटी कुणबी प्रमाणपत्र देण्याचं काम सुरू, यामुळे ओबीसीवर अन्याय होणार, छगन भुजबळांचा आरोप। तर मराठ्यांना वेगळं आरक्षण द्या, भुजबळांची भूमिका। जरांगेंनी सभा घेतली म्हणून भुजबळांनी सभा घेणं गरजेचं नाही। भुजबळांना त्यांची बाजू मांडायला मंत्रिमंडळाचं व्यासपीठ होतं। भुजबळांच्या भूमिकेवर शहाजीबाबू पाटलांची टीका। संसदेमधील घुसखोरी प्रकरणानंतर सुरक्षा यंत्रणा आता अलर्टवर। संसद परिसरात हजारो पोलीस तैनात, कर्मचाऱ्यांची चौकशी। सरकारकडे ठोस सुरक्षा व्यवस्था नाही। संसदेतील घुसखोरीचं समर्थन नाही, पण महागाई, बेरोजगारीमुळे तरुण संतप्त। संसदेवरील हल्ल्यावर राऊतांची प्रतिक्रिया। संसदेत घुसखोरी प्रकरणी चौघांवर यूएपीए अंतर्गत गुन्हा दाखल। 1.5 वर्षांपूर्वी चौघांकडून फेसबुकवर भगतसिंग नावाचा ग्रुप। मणिपूर घटना, शेतकरी आंदोलन, महागाईबाबत सरकारला इशारा देण्यासाठी कट, सूत्रांची माहिती। संसद घुसखोरी प्रकरणात मोठी कारवाई। काल सुरक्षेत झालेल्या चुकीमुळे 7 सुरक्षा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं निलंबन। लोकसभा सचिवालयाकडून कारवाई। जिल्हा बँक निवडीवरून बबनराव लोणीकरांकडून राजेश टोपे यांना शिवीगाळ। ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल। बँकेच्या निवडणुकीत तांत्रिक वाद, माझ्याकडून कुणालाही शिवीगाळ नाही। व्हायरल ऑडिओ क्लिपनंतर बबनराव लोणीकर यांच्याकडून स्पष्ट। पुणे लोकसभेची पोटनिवडणूक होण्याबाबत साशंकता। निवडणूक आयोगाकडे सुप्रीम कोर्टात जाण्याचा पर्याय। सुप्रीम कोर्टात जाण्यासाठी आयोग अभ्यास करत असल्याची माहिती। कांदा, इथेनॉल आणि दूध दराबाबत प्रश्नांच्या चर्चेसाठी शहांची वेळ मागितली। उद्या रात्री 10 वाजता दिल्लीत अमित शहांची भेट घेणार, अजित पवार यांची माहिती। ललित पाटीलच्या कारखान्यात महिन्याला 7 दिवस ड्रग्सची निर्मिती। ललित पाटीलची नाशिक पोलिसांसमोर कबुली। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर ग्रँटी बसवण्याच्या कामासाठी घेण्यात आलेला ब्लॉक संपला। पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या लेनवरील वाहतूक सुरू।
कॅनव्हासेस बहुराष्ट्रीय कंपनीचा राष्ट्रीय सस्टेनेबल ॲग्रिकल्चर पुरस्कारानं गौरव. कार्बन स्थिरीकरणासाठी आता स्पीड कंपोस्ट तंत्रज्ञान विकसित केल्याबद्दल फिकीच्या वतीने कंपनीचा सन्मान. छत्रपती संभाजीनगरमधील मराठवाडा विद्यापीठातील विद्यार्थ्यांची अजित पवारांविरोधात निदर्शनं. अजित पवारांनी पीएचडी विद्यार्थ्यांसंदर्भात केलेल्या वक्तव्याचा विद्यार्थ्यांकडून निषेध. जुनी पेन्शन लागू करण्याच्या मागणीसाठी पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन. कर्मचाऱ्यांकडून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी. पालघरमध्ये जुनी पेन्शनच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप. विविध राज्य कर्मचारी संघटनांचा संपात सहभाग. मुंबईत जुनी पेन्शन योजनेसह विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपाला सुरुवात. माझगाव जीएसटी भवनातील कर्मचाऱ्यांचा मोठ्या संख्येने आंदोलनात सहभाग. जुनी पेन्शन लागू करण्यासाठी विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचं मंत्रालयासमोर आंदोलन. मंत्रालय कर्मचाऱ्यांचाही आंदोलनामध्ये सहभाग. सांगलीत जुनी पेन्शन लागू करण्याच्या मागणीसाठी जीएसटी कर्मचाऱ्यांची निदर्शनं. सरकारने मागण्या मान्य न केल्यास तीव्र आंदोलन करू असा कर्मचाऱ्यांचा इशारा. अमरावती जिल्ह्यात जुन्या पेन्शनसाठी बेमुदत काम बंद आंदोलन. आरोग्य कर्मचारी, जिल्हा परिषद, महसूल अधिकारी आणि शिक्षक आंदोलनात सहभागी. शासकीय कार्यालय पडली ओस. रत्नागिरी जिल्ह्यातील राज्य सरकारी कर्मचारी देखील आज संपात. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांची निदर्शनं. मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत संप सुरू राहणार असा इशारा. धुळ्यात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा मोर्चा. जुनी पेन्शन लागू करण्याची मागणी. सरकारी निमसरकारी कर्मचारी मोर्चात सहभागी. पालघर जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांच्या संपाचा आज 15वा दिवस. प्रलंबित मागण्या मान्य करण्याची मागणी. अहमदनगरच्या निवासा नगरपंचायतीविरोधात आम आदमी पार्टीचं असहकार आंदोलन. नगरपंचायत कोणत्याही सुविधा देत नसल्याचा आम आदमी पार्टीचा आरोप. गोंदिया जिल्ह्यामधील आरोग्य कर्मचारी संपावर. जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी आरोग्य कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी संप. कर्मचारी संपावर गेल्यानं आरोग्य व्यवस्था कोलमडण्याची शक्यता. सोलापूरमधील तरुणाची बार्शी ते दिल्ली सायकल यात्रा. सायकल यात्रेतून मराठा आरक्षणासाठी बंडू लोकरेंची मागणी. गारपीट आणि अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. शेतकऱ्यांना भरघोस मदत द्या. प्रहार जनशक्ती पक्षाची मागणी. अन्यथा तीव्र आंदोलन करू असाही इशारा.